सध्या सतत पोटाच्या काहीतरी तक्रारी चालू आहेत का? ॲसिडिटी होतीये, अजिबात फ्रेश वाटत नाहीये. तर आयुर्वेदातल्या ह्या 5 टिप्स तुमच्यासाठी. सगळ्यात महत्त्वाची टिप, कडकडीत भूक लागल्याशिवाय अजिबात खायचं नाही. फक्त लंच टाईम झाला आहे किंवा घड्याळ बघून जर तुम्ही खात असाल आणि तुम्हाला जर भूक लागली नसेल त्यावेळेस, तर तुमच्या अन्नाचं अजिबात नीट पचन होणार नाही. त्यामुळे नीट पचन होण्यासाठी भूक लागल्यावरच खायचं, हे लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे भुकेपेक्षा जरा 2 घास कमीच खा. आपल्याला कसं खूप काम दिलं की ते कंटाळवाणं वाटतं किंवा ते आपल्याकडनं नीट होत नाही. तसंच आपल्या पचनसंस्थेचं पण आहे. त्यामुळे कमी खावा आणि स्वस्थ राहा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणामध्ये तेल, तुपाचा समावेश हा हवाच. स्निग्ध पदार्थांमुळे आपल्या जठराग्नी प्रदीप्त व्हायला मदत होते. तसेच डायजेशन सुधारायला मदत होते. त्यामुळे फक्त ड्राय स्नॅक्स खाणं किंवा फक्त सॅलड्स खाणं हे टाळा. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कितीही महत्त्वाचं काम असलं तरी वेळच्या वेळेला योग्य वेळी वॉशरूमला जाणं, वेळच्या वेळी खाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे काहीही झालं तरी वॉशरूमला जाणं टाळायचं नाही, भूक मारायची नाही. सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट, तुम्हाला जर अन्नातली पॉझिटिव्ह शक्ती तुमच्यात हवी असं वाटत असेल, तर 5वी महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. जेवणावर लक्ष केंद्रित करून शांतपणे कुठल्याही निगेटिव्ह भावनेशिवाय जेवणाचं ग्रहण करायला पाहिजे. ह्या 5 टिप्स नक्की फॉलो करा आणि बघा तुमचं पचन व्यवस्थित सुधारेल आणि तुमच्या पोटाच्या तक्रारी दूर व्हायला नक्कीच मदत होईल. पचनाच्या आजारांविषयी कन्सल्टेशन आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट हवी असल्यास आम्हाला नक्की संपर्क साधा. थँक्यू.